1 King chapter 8. आणि पहिले राजे याचा 8वा अध्याय 1 King chapter 8 verse 56. आणि पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 56. 56वा वचन. 1 King chapter 8 verse 56. There are some scriptures. What does the scripture say? Let us see about God आणि who gives us a promise. आणि काही वचनं आहेत, आम्ही पाहूया की काय वचनं आम्हाला सांगतात देवाबद्दल आणि काय अभिवचन देव आम्हाला देतो. Here the King Solomon is telling that 1 King chapter 8 verse 56. Blessed be the Lord that hath given rest unto his people Israel, according to all that he promised. There hath not failed one word of all his good promise, which he promised by the hand of Moses his servant. पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 56वा वचन. ज्या परमेश्वराने वचनानुसार आपल्या इस्रायल लोकास विसावा दिला तो धन्य. व आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. Not one word, it says. आणि वचन आम्हाला सांगतं की एकही शब्द, Not one promise which God told. आणि एकही अभिवचन जे देवानं दिलं होतं. Let us read once again. Look into your Bible, underline it and read again and again. Blessed be the Lord that hath given rest unto his people Israel. According to all that he promised, there hath not failed one word of all his good promise, which he promised by the hand of Moses his servant. आणि आम्ही हे वचन पुन्हा आमच्या पवित्र शास्त्रामध्ये पाहूया, त्याला अंडरलाईन करून ठेवूया आणि पुन्हा पुन्हा ते वाचूयात की काय सांगतं बघा. पहिले राजे याचा 8वा अध्याय 56वा वचन. ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकास विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. There are many promises in the word of the Lord. आणि पुष्कळशी अभिवचनं देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. Previously we have seen into that there are 8,810 promises in the scripture. आणि मग आम्ही गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे की 8,810 अभिवचनं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. But out of that 7,487 of them are God's promise made for mankind, for us. आणि मग त्यामधून 7,487 जी वचनं आहेत, अभिवचनं आहेत, ते मनुष्य मात्रासाठी देवानं दिलेली आहेत. So whatever the promises God has given for us. आणि जे काही अभिवचन आज देवानं आम्हाला दिलेलं आहे. Last week we saw what are the promises. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की काय अभिवचनं ती आहेत. Now whether it is in the Old Testament or New Testament. मग ते जुन्या करारात असो किंवा नव्या करारात. But in the Old Testament we read the King Solomon is saying that God, he promised, there hath not failed one word of all his good promise. आणि मग जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की शलोमोन राजा हे सांगत आहे की जो देव आहे, जो अभिवचन देतो त्यातला एकही शब्द खोटा ठरत नाही. याचा अर्थ की प्रत्येक शब्द तो पूर्ण करणारा देव आहे. Turn with me to book of Joshua chapter 21. आणि योशुआचं पुस्तक याचा 21. Joshua, book of Joshua chapter 21 verse 45. योशुआचं पुस्तक याचा Joshua, book of Joshua chapter 21 verse 45. 21वा अध्याय आणि 45वा. Joshua chapter 21 verse 45. यहोशुआ 21:45. There failed not, nothing out of any good thing
which the Lord had spoken unto the house of Israel, all came to pass. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही. त्या सर्व सिद्धीस गेल्या All came to pass. आणि सर्व सिद्धीस झाल्या. Whatever the Lord spoke, Lord gave a promise to the house of Israel. आणि जे काही अभिवचन त्या इस्रायल लोकांना परमेश्वरानं दिली होती All came to pass. That is what Joshua said. आणि सर्व सिद्धीस गेल्या हे यहोशुवा इथं आम्हाला सांगत आहे. Book of Joshua chapter 23 verse 14. आणि यहोशुवाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 14वं वचन. And behold, this day I am going the way of all the earth, and ye know in all your hearts and in all your soul that not one thing hath failed of all the good things which the Lord your God spake concerning you. All are come to pass unto you, and not one thing hath failed thereof. पहा, मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्वजण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही. तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या, त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. Now, when we look into the Old Testament, आणि ज्यावेळेस आम्ही जुन्या करारामध्ये बघतो all promises of God, देवाची सर्वची अभिवचना आहेत. whatever the promises God gave to His people, to His servants, through His servant to His people, आणि जे काही अभिवचन देवानं त्याच्या सेवकांच्या द्वारे त्याच्या लोकांना दिलेली आहे all God fulfilled it, not one failed. आणि सर्व काही ती सिद्धीस गेलेली आहेत. एकही निष्फळ ठरलेलं नाही. Okay, what do we think? That only the promises which God gave to people of Israel, which is fulfilled in the Old Testament? आणि मग का ठीक आहे, हे आम्हाला तुम्ही काय असा विचार करता का की इस्रायल लोकांना जी काही अभिवचन देवानं दिली होती तीच फक्त त्या जुन्या करारामध्ये पूर्ण झालेली आहेत? Let us look into the word of the Lord this morning and understand how Lord fulfilled it in this generation also. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये पाहूयात आणि समजून घेऊयात की ह्याही पिढीमध्ये कसं देवानं आपल्या वचनाची पूर्तता केलेली आहे. Now this promise came from whom? Now this promise came from whom? आणि मग ही वचनं अभिवचनं जी आहेत ती कोणाकडून आलेली आहेत? Turn with me to book of Acts chapter 1. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय. The Acts of Apostle chapter 1 verse 4. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 4 वचन. Acts of Apostle chapter 1 verse 4. And being assembled together with them, commanded them that they should not depart from Jerusalem, but wait for the promise of the Father, which said he, ye have heard of me. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. Now Jesus, after the resurrection, आणि मग आता येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर now he has assembled together with his disciples. आणि तो त्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांबरोबर तिथे एकत्रित जमलेला आहे. When they are gathered together, now Jesus is telling, being assembled with them, commanded them that they should not depart from Jerusalem. आणि मग तिथे एकत्रित जमले असताना येशू ख्रिस्त त्यांना आज्ञा करत आहे की येरुशलेम सोडून जाऊ नका, But wait for the promise of the Father, which said he, ye have heard of me. तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. Dear people of God, माझ्या प्रियानो, the promises which we are looking into the scripture, आणि जी अभिवचनं आम्ही वचनामधून पाहत आहोत, now these are not words of a man. आणि हे माणसाचं अभिवचन नाही, These are the promises of God. आणि ही देवाची अभिवचनं आहेत. These are the love, as I said last Sunday also,
This is a love letter which you have received from our Heavenly Father. आणि मग गेल्या रविवारी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हे पवित्र शास्त्र म्हणजे आमच्या स्वर्गीय पित्याकडून आम्हाला लिहिलं गेलेलं प्रेमपत्र आहे. I will tell you one story. मला एक तुम्हाला गोष्ट I सांगू hope द्या. I tell you exactly. There was one father and his son. आणि एकेकाळी एक पिता आणि एक मुलगा होता. And the son was now grown up and he was asking father for the expensive Audi car. आणि मुलगा Or Mercedes Rolls, you can say whatever Mercedes, whatever you want to say, that car he was demanding from his father. आणि मग मुलगा आता मोठा झालेला आहे आणि मोठा झाल्यानंतर तो आपल्या पित्याला एका मोठ्या मर्सिडीज कारची मागणी करत आहे. Maybe you can say BMW, Mercedes, Rolls Royce, what you want to say, Audi, the car he named that he wanted from his father because his father was very rich. आणि मग तुम्ही आजकालच्या कुठल्याही गाड्या म्हणू शकता, BMW म्हणा, ऑडी म्हणा, जे काही महागड्या गाड्या आहेत, तशी त्याला एक महागडी गाडी पाहिजे होती त्याच्या स्वतःसाठी, कारण बाप खूप श्रीमंत होता. And father gave the best school, studies, best college, everything, gave the best to him. आणि मग बापानं सुद्धा अतिशय चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण त्याला दिलं होतं, चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं होतं, कॉलेज जे काय उत्तमातलं उत्तम त्याला दिलं होतं. So he was also studying well. आणि मग तोही चांगला शिकलेला होता. And he was after father to give me that car, give me that car. आणि मग तो बापाच्या मागे लागला होता, मला ती कार पाहिजे, मला ती कार पाहिजे. So one day the son's birthday was there. आणि एक दिवशी मुलाचा वाढदिवस होता. So when son's birthday was there, the son was expecting that God, my father maybe, now he has called me, he may give me some beautiful now new car since I've been demanding. आणि मग वाढदिवसाच्या दिवशी तो आता अपेक्षा करत होता की इतके दिवस मी बापाच्या मागे लागलेला आहे की मला ती कार दे, कार दे. तर नक्की आता त्यांना मला बोलवलेलं आहे, तर नक्कीच आज ती कार, त्याची चावी मला बाप माझा देईल. So when son comes, father gives him beautiful Bible to the son. आणि मग ज्यावेळेस तिथं मुलगा आला, त्या मुलाला बापानं खूप सुंदर असं पवित्र शास्त्र तिथं दिलं. So son was very angry and why? आणि मग त्या पवित्र शास्त्र बघून तो मुलगा खूप चिडला आणि अगदी अनावर असा तो झाला. And he said, Father, you are so stingy. I've been asking you for a car and you are not able to give me the car. आणि मग तो बापाला म्हणते की तुम्ही खूप कंजूस आहात, मी तुम्हाला कार मागतोय आणि तुम्ही मला कार देत नाहीये. He took that Bible and he threw it in the corner. आणि मग तो बायबल त्याने घेतला आणि एका कोपऱ्यामध्ये ते फेकून दिलं. Father also kept quiet. आणि बाप सुद्धा शांत बसला. And he in anger, he got frustrated, he started abusing father, you are this and that and what not he spoke. आणि मग त्या रागामध्ये बऱ्याच गोष्टी तो बापाला बोलून गेला, नाही त्या गोष्टी तो बोलला. And he said, I will see that, I will come to you, I am standing on my own feet, I will earn and I will buy the new car and I'll show you how I am. आणि मग तो बापाला म्हणतोय की मी तुम्हाला दाखवून देतो की मी सुद्धा कोण आहे, मी आता कमवून दाखवतो, तशी चांगली कार मी घेऊन मग मी तुम्हाला दाखवतो मी सुद्धा कोण आहे, असं गोष्टी बोलतो तो. He left the house. तो घर सोडून निघून गेला. For many years he didn't turn to his father back. आणि पुष्कळ वर्ष तो पुन्हा बापाकडे परतच येत नाही. But after like few years, his father was very sick and he passed away. आणि मग नंतर काही वर्षानंतर बाप खूप आजारी पडतो आणि मरण पावतो. In his anger, he never came to see his father back. आणि त्या रागामध्ये की एक गाडी बापाने घेऊन दिली नाही, So म्हणून तो परत बापाला बघायला सुद्धा येत नाही. So he was the only son he had. आणि मग त्या बापाला तो एकुलता एक मुलगा होता. So after the property, after he is gone, everything belongs to him now. आणि मग बाप मेल्यानंतर जे काही संपत्ती होती अर्थातच त्या मुलाची आहे. And now the message went to him and he came home back. आणि मग तो निरोप त्याच्यापर्यंत पोहोचतो, तो परत घरी येतो. He comes home and just looking around and then remembering the father now. आणि मग तो घरी आल्यावर घरात फिरून बघत आहे आणि मग आता त्याला बापाची आठवण येत आहे. And then he remembered even the Bible which father had given to him. आणि मग त्याला त्या पवित्र शास्त्राची सुद्धा आठवण येते जे बापाने त्याला दिलं होतं. Somehow he felt that he went and took that Bible and opened it.
आणि मग काहीतरी त्याच्या मनामध्ये त्याला वाटतं, तो जातो, ते पवित्र शास्त्र घेतो आणि ते उघडतो. We went and picked up the Bible. In that year, there was a costliest car. He was in the Bible. आणि ज्यावेळेस तो ते पवित्र शास्त्र उघडतो, त्यावेळेस त्या पवित्र शास्त्रामध्ये त्या सर्वात महागड्या गाडीची चावी तिथे All असते. the papers, all the payments were done, and it was given to him. आणि मग सगळं त्याचे पेपर्स पूर्ण झाले होते, त्याचा पैसा जे किंमत आहे ती मोजली त्यांनी, ती त्याच्या नावची ती कार होती. Now what do we want today? आणि आज जे काही आम्हाला पाहिजे आहे, We want the car and everything, आणि आम्हाला कार बरेच काही काही गोष्टी पाहिजे but आहेत, we don't want the promise of the Lord. पण आम्हाला देवाचं अभिवचन नको आहे. He got everything, but he lost his father. त्याला आता सर्व काही मिळालं होतं, पण आपल्या बापाला तो गमावून Dear बसला होता. people of God, sometimes our earthly parents, earthly near dear ones, they may fail what they promise. आणि मग कदाचित आपले जे जगी काही वडील आहेत, शारीरिक जरी काही वडील आहेत, जे काही ते अभिवचन देतात, कदाचित ते पूर्ण करू शकणार नाही. I'll tell you one more thing. मला आणखीन एक गोष्ट सांगू द्या. Many times my birthday was not celebrated in our family. पुष्कळ वेळा माझा वाढदिवस माझ्या परिवारामध्ये साजरा केला जायचा नाही. Why you know that? का माहितीये तुम्हाला? My birthday is in the Lent days. माझा वाढदिवस हा उपवासाच्या दिवसामध्ये, That was the reason given to me. आणि मग हे कारण मला दिलं जायचं. Second thing, दुसरी गोष्ट, I demanded so much because I was a soccer player. I wanted to buy football. आणि मी पुष्कळशी मागण्या करायचो, कारण मी फुटबॉल खेळणारा होतो आणि मला फुटबॉल पाहिजे होता. I never got that. मला कधीच ते मिळालं नाही. Because the situation in our family माझ्या was घरची such. जी परिस्थिती जी होती, त्यामुळे मला ते मिळू शकत नाही. Maybe in those days I was frustrated, angry, but I know today, but I never rebelled on that. आणि मग त्या काळामध्ये कदाचित मी नाराज व्हायचो, दुःखी व्हायचो, पण मी कधी त्याच्या विरुद्ध बंड केलं नाही. But I thank God. पण मी देवाला धन्यवाद देत आहे. The promise which He has given me. जे अभिवचन त्यानं मला दिलं होतं, 1985, I accepted Him. आणि 1985 ला मी त्याचा स्वीकार केला. He said, I will never leave you nor forsake. आणि तो म्हणाला की मी तुला कधी सोडणार नाही किंवा टाकणार And नाही. 40 years of my spiritual life, आणि या 40 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये God has been with me. आणि देव माझ्या बरोबर आहे. The promises which I have received from my Heavenly Father. आणि जे अभिवचन माझ्या देवाकडून मला मिळाले, Maybe some of the promise which my earthly father could not make it, fulfill it. आणि कदाचित जे अभिवचन माझ्या वडिलांनी मला दिलं होतं, ते कदाचित ते पूर्ण करू शकले But नसतील, Heavenly Father, पण माझा स्वर्गीय बाप He has never failed. तो कधीच अपयशी The झालेला नाही. situation what we went through, I know it very well. आणि ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो ते मलाच माहिती आहे. What and why they said that, why they denied, why they said no to me, I know that. आणि मग ते का ते नाकारत होते, ते का देऊ शकत नव्हते, ते मला माहिती आहे. Because what situation we have been gone through that, I know it. आणि मग ज्या परिस्थितीमधून आम्ही जात होतो ते मला माहिती आहे. But Heavenly Father, whatever the promise He has given, He has never failed in my life. आणि मग जे अभिवचन त्या स्वर्गीय पित्यानं मला दिलेलं आहे, ते कधीच माझ्या जीवनामध्ये अपूर्ण झालं नाही. Jesus told to His disciple, येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यानं सांगतो, wait in Jerusalem. यरुशलेमेमध्ये वाट पहा. But the promise which the Father has given to you, wait for that. आणि जे अभिवचन पित्यानं तुम्हाला दिलेलं आहे, त्याची वाट पहा. The promise of what? आणि काय अभिवचन आहे? Chapter 2 verse 33. आणि मग त्याचा प्रेषिताचे कृत्य याचा दुसरा अध्याय 30वा वचन. Acts of Apostles chapter 2 verse 33. Therefore being by the right hand of God exalted, and having received of the Father the promise of the Holy Ghost, He had shed forth this, which ye now see and hear. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केलेला आहे. The promise of what?
आणि कसलं अभिवचन? The promise of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याविषयीचं अभिवचन. Dear people of God, माझ्या प्रियानो, to receive the promise of the Father आणि पित्याकडून ते अभिवचन प्राप्त and करण्यासाठी what He has promised, आणि काय त्यानं अभिवचन दिलेलं that आहे is the Holy Spirit. ते म्हणजे पवित्र आत्मा. To receive that, I didn't have to do anything. आणि ते प्राप्त करण्यासाठी मला काहीच करायची I had गरज to नाही. just wait and ask Lord to fill me with His Holy आणि Spirit. मग मला फक्त त्याची वाट पाहायची आणि म्हणायचे की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्यानं मला भर. And verse we read in 39, chapter 2 verse 39. आणि मग त्याच अध्यायामध्ये 39व वचन. Now this promise which the Father has given to whom? आणि मग हे वचन देवानं कोणाला दिलेलं आहे? Chapter 2 verse 39. आणि प्रेषिताचे कृत्य याचा दुसरा अध्याय 39व वचन. For the promise is unto you and to your children and to all that are afar off, even as many as the Lord our God shall call. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. This promise of the Father is for whom? आणि हे देवाचं अभिवचन कोणासाठी आहे? To me, माझ्यासाठी, to my children, माझ्या लेकरांसाठी and to all my family members and the generation, those whom God has called. आणि मग त्या सर्व माझ्या परिवारासाठी, माझ्या पिढ्यांसाठी ज्यांना देवानं पाचारण केलेलं आहे. As God called my grandfather. आणि जसं देवानं माझ्या आजोबांना पाचारण केलं. As we know, scripture says in John 15:16 that we have not chosen God, but God has chosen us. आणि जसं योहान शुभवर्तमानामध्ये वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर, आम्ही त्याला निवडलेलं नाही तर त्यानं आम्हाला निवडलेलं So आहे. God chose my grandfather. देवानं माझ्या आजोबांना So निवडलं. whatever the promises God gave him, आणि मग जे काही अभिवचन देवानं त्यांना दिली and he fulfilled it. आणि त्याने ते पूर्णतेस आणली. And not just it was limited to his life. आणि मग ती फक्त त्यांनी विश्वास ठेवला, त्यांना दिली म्हणून त्यांच्याच जीवनापर्यंत ती मर्यादित अशी नाही राहिली. Or not just for his family limitation. आणि मग किंवा फक्त त्यांच्या परिवारापुरती नाही राहिली. But all it says to now third generation, now fourth generation, fifth generation, God has been faithful to us. आणि मग आज आम्ही पाहत आहे की तिसरी पिढी, चौथी पिढी, पाचवी पिढी देव आम्हाला आशीर्वादित करत So आहे. promises of God for us, for our children. When we believe in God, God promise is follow our throughout our generation. आणि मग जे ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि जे अभिवचन देव आम्हाला देतो, आमच्या मुलाबाळांना, आमच्या सर्व पिढ्यांपर्यंत तो देतो. Are these promises for the Old Testament Israel only? आणि मग काय ही सगळी अभिवचनं फक्त त्या जुन्या करारामध्ये आणि इस्रायल लोकांसाठीच होती का? Are these promises for us too? काय ही अभिवचनं आमच्यासाठी सुद्धा आहेत? Now scripture we read, yes, it is for us too. आणि मग त्या वचनामधून मी पाहिलं की होय, ही आमच्यासाठी सुद्धा आहे. Turn with me to Romans chapter 4 verse 20. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 20 वचन. Book of Romans chapter 4 verse 20 to 24. Romans 4, 20 to 24. He staggered not or did not doubt at the promise of God through unbelief, but was strong in faith, giving glory to God, and being fully persuaded that what he had promised, he was able also to perform. And therefore it was imputed or counted to him for righteousness. Now it was not written for his sake alone, that it was imputed, counted to him, but for us also. To him it shall be imputed or counted if we believe on him that raised up Jesus our Lord from the dead. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून
तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणले जाणार आहे. Hallelujah. Abraham, God promised him. आणि अब्राहम ज्याला देवाने अभिवचन दिलं, He did not doubt in God's promise. आणि त्याने कधी देवाच्या त्या अभिवचनावरती शंका नाही घेतली. He believed in God, त्याने देवावर विश्वास in ठेवला the promise of God. आणि देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवला. What he has spoken, what he has promised, he was able also to perform. आणि जे काही देव बोलला आहे, जे काही अभिवचन त्यानं दिलेलं आहे, तो ते पूर्ण करावयास समर्थ आहे. हा विश्वास त्यानं बाळगला And because of that faith, आणि त्याच्यात त्या विश्वासामुळं that faith counted him for righteousness. आणि तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणण्यात आलं. So that righteousness because of faith only to Abraham. आणि मग काय ते नीतिमत्व फक्त विश्वासामुळं अब्राहमासाठीच होतं का? Scripture further says, वचन आम्हाला पुढे सांगतं, and therefore it was imputed to him for righteousness. Now it was not written for his sake alone that was counted to him, but for us also. To him it shall be counted, if we believe on him that raised up Jesus our Lord from the dead. आणि मग हे केवळ त्याच्यासाठी नव्हते, तर आपला प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. For us also, when we believe in our Lord Jesus Christ, or when we believe in the Father who raised Jesus from the dead. आणि मग ते आपणासाठी सुद्धा आहे. ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, ज्या परमेश्वर पित्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्याने येशूला मरणातून उठवलं, आपणासाठी सुद्धा ते आहे. Hallelujah. Hallelujah. The promise which God makes not limited for that generation or for that servant. आणि मग जे अभिवचन दिलेली आहे ते फक्त त्या पिढीपुरती किंवा त्या सेवकापुरती अशी मर्यादित नाहीये. God promised Abraham. देवानं अब्राहमाला अभिवचन दिलं And God fulfilled it आणि देवानं ते पूर्ण केलं, because he believed in God. कारण त्यानं देवावर विश्वास If we ठेवला. believe in our Father who raised Jesus from the dead, आणि मग जर आम्ही आमच्या पित्यावर विश्वास ठेवतो, ज्यानं येशूला मरणातून उठवलं, if God can raise that Jesus from the dead, आणि मग जर देव त्या येशूला मरणातून उठवू शकतो, the God can do for me also. आणि मग तोच परमेश्वर माझ्या बरोबर सुद्धा तसंच करू And शकतो. God is the God of Abraham, Isaac and Jacob, and He's the same God is our God. आणि जो देव अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा तोच देव माझाही देव आहे. Can we shout hallelujah to Him? Can we say loudly once again, Amen? हालेलुया. Our God is a true promise-keeping God. आणि आपला देव हा अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. Turn with me to Galatians chapter 3. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय. Galatians chapter 3 verse 14. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14वा वचन. That the blessings of Abraham might come on the Gentiles through Jesus Christ, that we might receive the promise of the Spirit through faith. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14th verse. 14. Galatians chapter 3 verse 14. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. Dear people of God, माझ्या प्रियानो, sometime our thinking is that
आणि कधी कधी आमचा विचार असा असतो Oh, the blessing, the promise is only for these people. आणि फक्त आशीर्वाद आणि अभिवचन फक्त ह्या Oh, लोकांसाठी that is not for me. That is not for us. आणि मग ते काही माझ्यासाठी नाही आपणासाठी नाही आहे Oh, that is only for the Jews, kept for them, Israel people, आणि मग फक्त ते यहुदी लोकांसाठी इस्रायल लोकांसाठी होतं not for us. आपल्यासाठी नाहीये Even the disciple also believed the same. आणि मग शिष्यानी सुद्धा हाच विश्वास ठेवला They होता thought Holy Spirit is only for the Christians people, those who believed in Jesus. आणि त्यांना असं वाटलं की फक्त पवित्र आत्मा जो आहे फक्त त्या ख्रिस्ती लोकांसाठी यहुदी लोकांसाठीच आहे They were surprised to see the work of the Lord. The Holy Spirit came upon the Gentiles also. आणि मग त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं ज्यावेळेस अन्य परराष्ट्रीयांवरती सुद्धा ज्यावेळेस पवित्र आत्मा आला The blessings, God is not a partial, God is a God of partiality, but He is a God who blesses the people, those who believe in Him. आणि आपला देव हा फरक करणारा किंवा तो हे करणारा नाहीये पक्षपात करणारा देव नाहीये तर तो सर्व लोकांच्या वरती प्रेम करणारा परमेश्वर आहे विश्वासाच्या द्वारे तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे Hallelujah. हालेलुया Turn with me to Ephesians chapter 1 verse 3. 13. Ephesians इफिस्करास पत्र याचा chapter 1 verse 13. पहिला अध्याय 13वे वचन In whom ye also trusted, after that ye heard the word of truth, the gospel of your salvation, in whom also after that ye believed, ye were sealed with that Holy Spirit of promise. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला Dear people of God, माझ्या प्रियानो those who believe in God, आणि जे देवावर विश्वास ठेवतात those who accept Jesus, आणि जे येशूचा स्वीकार करतात there is no difference Jews and Gentiles. आणि मग ते यहुदी आणि परराष्ट्रीय असं त्याच्यामध्ये भेदभाव There नाहीये is no difference at all. आणि त्याच्यामध्ये कोणता भेदभाव नाहीये Those who believe in Christ Jesus, आणि जे येशूवरती विश्वास ठेवतात to them God gives the authority to become His children. आणि मग ते देव त्यांना त्याची लेकरं होण्याचा अधिकार देतो Hallelujah. हालेलुया That's why I don't care who, what. If he is a child of God, we are in the one family of God. आणि मग म्हणून मी कधी ह्याचा विचार करत नाही की कोण आहे काय आहे जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर आम्ही एक परिवार आहोत I thank God. मी देवाला धन्यवाद देतो Thank God for my brain. माझ्या बुद्धिमत्तेसाठी Till today I don't understand by the names what caste and crew. People by name they will tell which caste, which tribe they are from. आणि आज सुद्धा मला नावावरनं किंवा याच्यावरनं जातबीत काय कळत नाही कारण लोकांना नुसतं आडनाव विचारलं की कोणत्या जातीचं आहे लगेच कळतं G or MR. Immediately people they know to differentiate. आणि मग लगेच लोक त्यामध्ये भेदभाव करायला लागतात They people, they are better than them. आणि ते लोक आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत But the scripture says, पण वचन मला सांगतं in whom ye also trusted. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो After you have heard, you have trusted. आणि तुम्ही ऐकलं आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला Gospel of the salvation. आणि तारणाची सुवार्ता After that we believed. आणि ती तारणाची सुवार्ता ऐकल्यावर आम्ही विश्वास ठेवला And now today, आणि आज we are sealed with the Holy Spirit. आणि आमच्यावर त्या पवित्र आत्म्याचा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे Those who believe that, आणि जो कोणी हा विश्वास बाळगतो there is no tension for them. आणि त्यांच्यासाठी काही काळजी करायची गरज If नाही you are sealed by the Holy Spirit, आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्कामोर्तब केलेले असे आहात if you go for voting, आणि मग तुम्हाला माहितीये की तुम्ही मतदानासाठी गेलाय. anywhere you go, you need to show your ID proof. आणि मग जिथं कुठं तुम्ही जाताय तिथं तुम्हाला तुमचा आयडेंटिटी कार्ड तुमची ओळखपत्रक दाखवायला लागतं Isn't it? बरोबर आहे ना Now common is the government, it's the Aadhaar card. You need to show now today. आणि मग सर्वसामान्यांचं आज झालेलं आहे ते आधार कार्ड आहे ओळखपत्र आमची ती Before it आम्हाला was दाखवावंच लागतं. a ration card.
आणि आधी रेशन कार्ड होतं. But now we need to have the Aadhaar card. आणि मग आज आम्हाला आधार कार्डची आवश्यकता आहे, पाहिजेच तुमच्याकडं. Dear people of God. माझ्या प्रियानं, Now one question. आता एक प्रश्न आहे. Do you want to go to heaven? काय तुम्हाला स्वर्गात जायचं आहे? Do you want to go to heaven? जागे होऊन सांगा, स्वर्गात जायचं आहे? Only one person, uncle, lifted the hand. Rest, nobody is interested. How you will enter, you tell me that. आणि मग कसं आम्ही त्यामध्ये प्रवेश करून जाऊ शकतो? How we will enter? कसं आम्ही प्रवेश करू शकतो? What is our identity? आणि मग आमचं ओळखपत्र तिथं काय असणार आहे? Now, recently I'm applying for the passport. So there I heard now we need to be upgraded in our Aadhaar card also. आणि मग नुकतंच मी पासपोर्टसाठी अप्लाय केला, त्यावेळेस मला कळालं की आम्ही आधार कार्ड मध्ये सुद्धा आम्हाला अपग्रेड करून घ्यावं लागतं. You need upgradation, you know that? आणि अपग्रेडेशन म्हणजे त्यामध्ये बढती करायचं, माहिती आहे ना तुम्हाला? Because there are some things they coming new, like phone number is there, something is there. You need to upgrade to that. Maybe your old photo, you need to upgrade to that. आणि मग काही गोष्टी जुन्या असतील, फोन नंबर नसेल तर फोन नंबर त्याच्यामध्ये ऍड करावा लागतो. तुमचा जुना फोटो असेल तर नवीन फोटो, आत्ताचा फोटो त्यामध्ये अपग्रेड करावा लागतो. Upgradation means that is sin. Okay, now it is upgraded. आणि मग अपग्रेडेशन याचा अर्थ की त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला की हा आता हे योग्य आहे, झालं त्याचं. 1985 accepted Christ. 1985 ला मी प्रभूला स्वीकार And केला. I say, Lord, now I'm going to come to heaven. आणि मग जर मी म्हणाले की आता मी देवा स्वर्गात यायला तयार आहे. Matthew 7 it says, those who call Lord, Lord will not enter into heaven. मत्ते वर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात होईलच असं नाही. This is not my word. हे माझे शब्द नाही, This is the word of the Lord. हे देवाचं वचन आहे. Every day we need to be upgraded by the Holy Spirit. आणि मग दररोज आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये अपग्रेड होत राहिलं पाहिजे, त्याच्याद्वारे शिक्कामोर्तब आपल्याला झालं पाहिजे. When we go to heaven, आणि ज्यावेळेस आम्ही स्वर्गात जाऊ, God will not ask us about it. देव आम्हाला विचारणार पण नाही, Because there will be a scanner will be there. आणि तिथं सुद्धा स्कॅनर असेल. Hallelujah. Now when I drive, there are a lot of apps are being upgraded. आणि मग ज्यावेळेस आम्ही केले पुष्कळशा ऍप्स आपल्यामध्ये अपग्रेड होतात. When I drive the car, the FASTag, many places when we go toll plaza, आणि मग बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस आता गाडी चालवताना सुद्धा फास्ट ट्रॅक आहे. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस टोल ह्याच्यावरती आम्ही जातो. one toll plaza we went and then he said, oh, your wiper chalao. It means because of the dust your FASTag is not been scanned. आणि मग एका टोलवरती गेल्यावर त्याने म्हटलं की अरे वायपर चालवा, कारण डस्ट पडल्यामुळे तुमचा जो स्कॅनर आहे तो स्कॅन होत नाहीये. That was his fault. Anyway, and then I took another line, it got scanned and then lot of time went and then we passed through. आणि मग मी दुसऱ्या लाईन मध्ये गेलो, मग पुन्हा बराच वेळ गेला, मग आम्ही पुढे गेलो. If you go to Pune Mumbai Express Highway, आणि ज्यावेळेस आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती जातो, now they have built a new toll plaza. आणि तिथं आता नवीन टोल सुरू झालेला आहे, Quite distance. लांबनच. By the time you enter that barricade is open. आणि जोपर्यंत तुम्ही आत जाताय ते बॅरिकेड ओपन झालेलं, You don't have to stop at all. तुम्हाला थांबण्याचीच गरज नाहीये. It's only the speed breaker is that you have to slow down and you will just go through. You don't have to stop. जेवढं स्पीड ब्रेकरला आम्ही थोडीशी कार आम्ही हळू करतो आणि लगेच तुम्ही पुढे जाऊ शकता, तुम्हाला थांबायची गरज नाहीये. Dear people of God, माझ्या प्रियानो, that scanner gets scanned and it says valid. आणि मग स्कॅनर तुमचा स्कॅन होतो आणि तो म्हणतो की हा बरोबर आहे, जा, तुला थांबवत नाही आम्ही. Heaven when we go, आणि ज्यावेळेस स्वर्गात आम्ही जाऊ, you think this scanner will work there? आणि तुम्हाला काय वाटतं हा स्कॅनर तिथे उपयोगात आहे? Hallelujah. हालेलुया. The eyes of the Lord will scan us. देवाचे जे नेत्र आहेत ते आम्हाला स्कॅन The करणार, seal of the Holy Spirit which will welcome us into the kingdom आणि of जो God. देवाचा जो अपवित्र आत्म्याचा जो शिक्कामोर्तब आमच्यावरती केलेला असेल, तो आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये स्वागत करण्यासाठी Turn with तत्पर me असेल. to Ephesians chapter 6, मी एफिसकरास पत्र याचा 6व्या अध्यायाकडे आम्ही वळूयात. verse 2. आणि दुसरं वचन, Honor thy father and mother, which is the first commanded with
promise. आणि हे आपल्या ही पहिली आज्ञा आहे अभिवचनाची पहिल्या आई वडिलांसाठी. Read Ephesians chapter 6 verse 2. Honor thy father and mother, which is the first commandment with promise. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. Which is the first commandment with promise. ही अभिवचन असलेली पहिली आज्ञा आहे. That is in Exodus chapter 20 verse 12 it is added. It says that that it may be well with thee and thou mayest live long on the earth. आणि हीच निर्गम मध्ये 20व्या याच्यामध्ये त्याच्यामध्येच आहे. ती आज्ञा नमूद करण्यात आलेली आहे. Ephesians chapter 2 in the 2 and 3 are together in that. इफिसियन्स पत्र याचा 2 आणि 3 हे दोन्ही एकत्रच आहेत. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य We असावे. want kalyan to happen to us, well with us. Everything should go well with us. आणि मग आपल्या प्रत्येकाला असं वाटत असते, आपली इच्छा असते की आपलं कल्याण झालं पाहिजे, सगळं आपल्यासाठी चांगलं 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 गुडी 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 गुडीच पाहिजे आपल्याला. Who wants to die early? कोणाला लवकर मरायचंय? No. We want a long life. नाही, आम्हाला दीर्घायुष्य पाहिजे. But for which you need to obey, honor thy father and mother, which is the first commandment with the पण promise. त्या दीर्घायुष्यासाठी पहिल्यांदा आम्ही आपल्या बापाची आईची आज्ञा मांडली पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे. ही आमची पहिली आज्ञा आहे. Turn with me to 1 Timothy पहिले तिमोथी chapter 4. आणि 4 अध्याय. 1 Timothy chapter 4 verse 8. तिमोथीचे पहिले पत्र याचा 4 अध्याय And verse 8. आणि 8 वचन. For bodily exercise profiteth little, but godliness profitable unto all things, having promise of the life that now is and of that which is to come. कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. When? Kadi. Now. And that which is to come. आणि मग कधी त्या कुठले अभिवचन मिळालेलं आहे? तर आत्ताच्या जीवनाचे आणि पुढच्या जीवनाचे, जे आम्हाला माहिती नाही ते अभिवचन मिळाले. Dear people of God, आणि माझ्या प्रियानो, listen carefully. लक्षपूर्वक The ऐका. promise which we have received not only for this life. आणि मग जे अभिवचन आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते फक्त ह्याच जीवनापुरतं मर्यादित नाहीये. It is confirming to us God has been teaching us on Wednesday Bible study. आणि मग हे खात्री देव आम्हाला पटवू देते. हीच गोष्ट शास्त्राभ्यासामध्ये सुद्धा आम्ही शिकत आहोत. That God so loved the world and He gave His only begotten Son, whosoever believed in Him shall not perish but have everlasting life. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. Eternal life. सार्वकालिक जीवन. Why eternal life? आणि कधी सार्वकालिक जीवन? Why का- eternal life? का सार्वकालिक Because जीवन? our God is eternal God. कारण आपला देव हा सार्वकालिक आहे He is the Alpha and He is the Omega. आणि तो सुरुवात आणि तो अंत आहे. But we calculate our life, born on this day, died on this day. पण आम्ही आमचं जीवन कसं मोजदाद करतो? ह्या तारखेला जन्मला आणि ह्या तारखेला मेलं. 50, 60, एवढे. 70, 80, 90, 100 died. मग 50 असेल, 57 असेल, 100 असेल, 90 असेल, एवढे वर्ष जगला आणि मेला. Does God's love end, stop there? काय मग देवाचं प्रेम
देवाचं अभिवचन जे आहे मेल्यानंतर थांबतं तिथं. The promise of God when we die, it is finished. आणि जे अभिवचन देवानं दिलेलं आहे ते मेल्यावर थांबलं. Our God is eternal God. आपला देव हा सार्वकालिक The आहे. promise which we have received आणि जे अभिवचन आम्ही प्राप्त केलेलं आहे to this life ह्या जीवनासाठी and the life is to come. आणि जे जीवन आपल्याला पुढं मिळणार आहे त्याही जीवनासाठी Our God is an eternal God. आपला देव हा सार्वकालिक देव आहे. The promise which He gives, आणि जे अभिवचन त्यानं आम्हाला दिलेलं आहे His promise will not. आणि त्याचं अभिवचन कधीच अपयशी ठरत नाही. Hallelujah. हालेलुया. He is not a man that He should lie. आणि तो मनुष्य नाही की त्याला लबाडी करावी. That's why when we trust in God, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो who raised Jesus from the dead, आणि ज्यानं येशूला मरणातून उठवलं and that Jesus is alive today, आणि आज येशू जिवंत आहे and He is with us, आणि तो आमच्या बरोबर आहे. not just for this life, आणि फक्त ह्याच जीवनापुरता नव्हे for eternal life. पण सार्वकालिक जीवना Those who believe in Jesus, आणि जे येशूवर विश्वास ठेवतात they have a two birth. त्यांना दोन जन्म आहेत. One is physical आणि एक शारीरिक and other one is spiritual birth. आणि दुसरा आत्मिक जन्म. Such people will have only maybe the physical death. One. मग त्यांना कदाचित एक मरण येईल शारीरिक मरण. But dear people of God, पण माझ्या प्रियानं many have this physical birth, this life. आणि पुष्कळांना शारीरिक हा जन्म मिळालेला आहे. But if they don't believe and accept Jesus into their life, पण जर का त्यांनी येशूवर त्यांच्या जीवनामध्ये विश्वास ठेवला नाही, if they not repent and dedicate their life to Jesus, जर त्यांनी स्वतःचं जीवन पश्चाताप करून येशूला समर्पित नाही केलं, for them they have a two death. पण त्यांच्यासाठी दोन मरण आहे. One is physical death एक शारीरिक मरण and the second one is eternal death, that is hell. आणि मग दुसरं सार्वकालिक मरण ते म्हणजे नरक. But as we have believed in the Lord Jesus आणि पण Christ, जसं आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे we have received a promise from our Father. आणि मग आम्हाला आमच्या पित्यापासून ते अभिवचन प्राप्त झालेलं आहे. Promise regarding the Holy Spirit. जे अभिवचन जे पवित्र आत्म्याविषयी सांगते. Jesus said, I am going, but I will not leave you as an orphan. येशू ख्रिस्त म्हणतो की मी इथून जात आहे पण मी तुम्हाला अनाथ असं I सोडणार will नाहीये send you another comforter, that is Holy Spirit. आणि मी तुम्हाला दुसरा कैवारी देईन, तो म्हणजे पवित्र आत्मा. He will be with you to guide you and lead you. आणि मग तो तुमच्या बरोबर तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला चालवेल. He will guide us in this life and He will take us to heaven. आणि तो आमच्या ह्या जीवनामध्ये तो आमचं मार्गदर्शन करेल आणि तोच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. That is the seal of the Holy Spirit, promised seal of the Holy Spirit God has given us. आणि हेच शिक्कामोर्तब जे देवानं आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे केलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Let us be encouraged and build our faith in our promises of our Heavenly Father. आणि मग आज आम्ही उत्तेजित होऊया, आमचा विश्वास आम्ही बांधूया जे अभिवचन ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देवानं आम्हाला दिलेला आहे. Our God is a faithful God. आपला देव हा विश्वसनीय देव आहे His name is Jehovah Jireh. आणि त्याचं नाव यहोवा यिरे असं आहे. What we need, He shall give beyond our आणि imagination. मग ज्या गरजा आम्हाला आहेत तो आम्हाला त्या आमच्या कल्पनेपेक्षा जास्त देणारा देव आहे. David says, the Lord is my shepherd and I shall not lack. आणि दावीद जसं म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. What we want, what I want, God may not give. आणि मग देव जे मला पाहिजे कदाचित माझी इच्छा आहे कदाचित तो देणार नाही. But God will meet all our needs according to His riches in glory for His glory. आणि मग पण माझ्या सर्व गरजा त्याच्या गौरवाप्रित्यर्थ तो पूर्णतेस आणणारा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया.